संत ज्ञानेश्वर मराठी निबंध. वेदशास्त्रांचे सागर, भक्तीचे सूर्य, करुणेचे अवतार हे विशेषण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अक्षरशः शोभते. ते महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर, ज्ञानदेव. मराठी संस्कृतीचा आकाशात ते एक अद्वितीय तेजस्वी तारे आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरीने वेदातील गूढ तत्वज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवले. अभंगांनी भक्तिरसाचा पाजर फोडला आणि समाधीने अलौकिकता सिद्ध केली. त्यांचा आध्यात्मिक ओघ, सहज साधक भाषा आणि विश्वप्रेम माझ्या मनाला भारावून टाकतात. पैठण जवळील आपे गावात ब्राह्मण वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणी वडिलांना संन्यास घेतल्यामुळे समाजाचा शाप कुटुंबाला अस्पृश्य मानले गेले. यातूनच ज्ञानेश्वरांमध्ये जातीभेदांचा तिटकारा निर्माण झाला. केवळ 16व्या वर्षी निगमगुरूच्या सांगण्यावरून भगवद्गीतेवर मराठीत टीका लिहिली. यामुळे ज्ञानेश्वरी हा अमर ग्रंथ निर्माण झाला. भावंडासह निवृत्तीनाथ, गुरु सोपानदेव, मुक्ताबाई यांच्यासोबत वारकरी संप्रदायाला बळकटी दिली. अल्पावधीतच 21व्या वर्षी इसवी 1296 आळंदी येथे सजीव समाधी घेतली. गीतेचा मराठी भाषांतर आणि भावार्थ, उभीबद्ध रचना, सुफी काव्यमय पण गहन ज्ञान भक्तीचा समन्वय, सहज साधना, सर्वात परमात्मा दर्शन, अभंग, पसायदान, विठ्ठल भक्तीचे भावपूर्ण गीत, पसायदान, विश्व कल्याणाची प्रार्थना, संदेश, नामस्मरणातून मुक्ती, गुरुकृपेचे महत्त्व, जातीय अहंकाराविरुद्ध पाढरपेशाचा उपदेश, स्त्रियांना आध्यात्मिक हक्क देणे, संदेश, एकात्मेचे बद्ध, सर्व सेवा हीच ईश्वर सेवा. ज्ञानेश्वर हे ज्ञान, भक्ती, कर्म यांचा त्रिवेणीचे अवतार होते. ज्ञानेश्वर हे ज्ञान, भक्ती, कर्म यांच्या त्रिवेणीचे अवतार होते. त्यांनी सिद्ध केले की भाषा ही अध्यात्माच्या उंची गाठण्याचे साधन आहे. सहज साधना हीच परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. समाजसेवा हीच खरी ईश्वरभक्ती आहे. पसायदानमधील शब्द, येथे माझे निजनाम पडो जणीचे करणी, जेथे जेथ वासुदे तेथ तेथ पूर्ण ब्रह्म, माझे नाव सर्वांच्या कानी पडो, जेथे जेथे जग असेल तेथे तेथे पूर्ण ब्रह्म वास करू. त्यांचा हा विश्व कल्याणाचा संदेश आजही प्रासंगिक आहे. अल्प आयुष्यात केलेले अमर कार्यामुळे ते मराठी संस्कृतीचे स्तंभ बनले. त्यांची ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नाही तर मराठी मानाचा आत्मा आहे. भक्तीच्या अमृताने संस्कृतीची मुळे घट्ट करणारा हा अलौकिक दिवा म्हणजे संत ज्ञानेश्वर, ज्यांच्या प्रकाशात भारत सदैव तरतरीत राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.